करावं काही निस्तारावं काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्यावं त्याला धरून तुम्ही अटक करावं वर्ष आमच्या जीवाला असा धोका आहे कुठवर शेतात आम्ही राहायचं गेलं की नजर आपण करतोय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं का रानात राहावं आम्ही 3 माणसं काय करायचं याला सांगावं करावं काही निस्तारावं काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्यावं त्याला धरून तुम्ही अटक करावं वर्ष आमच्या जीवाला असा धोका आहे कुठवर शेतात आम्ही राहायचं गेलं की नजर आपण करतोय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं का रानात राहावं आम्ही 3 माणसं काय करायचं याला सांगावं माझ्या पोराला आमच्या कुटुंबाला धोका आहे त्याच्यापासून बघा एवढंच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाववाले 4 वर्ष झालं आम्ही बाग कशी तर केली त्यांना असं करताय नजर राखून आम्ही काय केलं कुणाचं आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे का करताय ते आम्हाला न्याय द्या त्याचा तुम्ही साहेब न्याय द्या हो का अनिता किरण बर्डे 1 एकर आमची बाग आहे द्राक्षाची गावाजवळ शेती आहे आमची 4 वर्ष झालं असं अज्ञानयुक्त आमचं औषध फवारून जाते बघा तात्काळ हो का शासनानं आमचा न्याय करावा आम्हाला हो का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नवरडत हो का शेतात बसलेला हो आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका केस करायला गेले 8 वाजेपर्यंत मी शेतात बसले मला भीती वाटत होती मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कराय भेला नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही आता बागी जळाय झालेली आहे 8-9 दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा केली होती बँकेचं कर्ज आहे लोकांचं कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मरावं का त्या औषध ठेवून गेला फवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला इतक्या वर्ष आम्ही गप होतो गरीब माणसाव आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा माझं नाव श्रीकृष्ण किरण बर्डे माझ्या वडिलाचं नाव किरण बर्डे तर आमच्या राणाचा गट नंबर 183 असून त्याच्यामध्ये 1 एकर द्राक्षाची बाग असल्यास बागा आहे त्याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी अज्ञात व्यक्तीने केलेली आहे माझे वडील घरला गेलेले असताना मी रानात आलो होतो तर गाडीच्या लाईट दिसली त्यामुळं त्याचं व्यक्ती पळून गेला मी एक 10 ते 15 मिनिटांनी इकडे तिकडे फिरलो असताना मला ट्रॅक्टरच्या खाली फवारा गावला आणि औषधाची तणनाशक औषध नाही तो फवारा सापडल्यानंतर तो फवारा कुणाचा म्हणजे पंप कुणाचा आहे त्याची खात्री तुम्ही केली का हा केली की कुणाला फोन केला तुम्ही त्यावेळेस फोन केला नाही ते बॅटरी काढली आम्ही बॅटरी काढून दुकानामध्ये नेलं त्या दुकानाचं नाव शिवरत्न ऑटो पार्ट्स म्हणून आहे बार्शी त्याच्यात गेले असता आम्हाला नावे समजली मग तुम्ही तालुका पोलीस स्टेशनला गेलते का तालुका पोलीस स्टेशनला गेलो की तिथे कंप्लेंट केली पण तिथून आम्हाला काही रिस्पॉन्स आलेला नाही कंप्लेंट किती तारखेला केली ती कंप्लेंट काल 21 तारखेला आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं पोलीस स्टेशननी करतो म्हणले पण अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही बरं आता तुमची मागणी अपेक्षा काय आहे तुमची आमची अपेक्षा एवढीच आहे फक्त ते आम्हाला न्याय द्यावा आणि आमची नुकसान भरपाई जेवढी झाली तेवढी 4 वर्ष झालेली आणि गेल्या वर्षी पण काय झालेलं आहे बागाचा सौदा झाला होता आणि बागाचा सौदा झाला त्याच दिवशी संध्याकाळी अख्ख्या बागावर कातड्या फिरवल्या होत्या म्हणजे माल क्रॅक करण्याचा त्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आणि त्या व्यक्तीनं आमच्या बागाचं एवढं केलं आमच्या शेतकऱ्याचा एवढं महाग लागलाय म्हणल्यावर आमच्या जीवाला पण त्याच्यापासून 100% धोका असणार तरी संबंधित प्रशासनानं आम्हाला तात्काळ न्याय देऊन त्याच्यावर कार्यवाही करावी काय असेल कोरपाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतोय की बाबांनो असली पापी वृत्ती जर गावात कुणी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नका मी स्वतः सुद्धा द्राक्ष बागायतदार होतो मला माहिती आहे की द्राक्षाचं पीक आणताना एकरी किती खर्च येतोय
आणि आज सलग 4थं वर्ष जर असेल हा पापी माणूस असं रात्रीचा येऊन जर कार्यक्रम करत असेल तर कोरपाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हे संकट आज जसं बर्डे कुटुंबावर आलंय तसं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती येणारं लक्षात असू द्या. त्यामुळे ह्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं द्राक्ष बाग असेल, बोर बाग असेल, कुठली जी असतील पिकं की ज्याच्यावरती आपली उपजीविका आहे, लाख, दीड लाख रुपये एकरी खर्च येतोय साध्या पिकाला आणि 2.5 लाख रुपये एका एकराला खर्च येतोय. आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी 13, 14, 15 टन माल निघाला असता. काही लोकांना माल पडले नाहीत, पण ह्यांच्या कष्टातनं या ठिकाणी माल पडलेला आहे. तरी सुद्धा एका रात्रीत 20 तारखेला एका पापी माणसाने येऊन अज्ञात इसमानं या ठिकाणी बाग फवारली. आज आमची ताई या ठिकाणी रडत होती. शेतकऱ्यांना आपण बघितलंय की मला शासनाला अजून पुन्हा एकदा मी विनंती करतोय, आपण जर संबंधित गुन्ह्याची दखल घेतली नाही तर हे प्रकरण कृषी मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित कुटुंब आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे. याची दखल बार्शी पोलीस स्टेशनचे पीआय साहेब, सन्माननीय एसपी साहेब, सन्माननीय कलेक्टर साहेब यांनी घ्यावी. आणि ज्या संकटाला शेतकरी तोंड देतोय, सरकार तुम्ही आम्हाला जगवण्याचा प्रयत्न करतात तरी आम्ही जगू शकत नाही. एवढ्या हालअपेष्टा करून ज्या शेतकऱ्यांनी बागा फुलवल्यात त्या शेतकऱ्याच्या बागा जर अशा रात्रीत येऊन काय पापी माणसं फवारत असतील फुटेज मागा गेलं तर आम्हाला मिळालं नाही. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट, आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत, परंतु आरोपी कुठल्या रस्त्यानं आल्याला पाहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला फुटेज मागितले. स्वतः शंभूनं त्या ठिकाणी फुटेज मागितला तरी सुद्धा ग्रामपंचायतनं फुटेज दिलेला नाही. याच्यासारखा नाकर्तेपणा जगात कुठंच नाही. डिलीट होऊ शकतो, या ठिकाणी डिलीट करू शकते ती म्हणून ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी की त्यांनी जे फुटेज रस्त्याचे सगळे संकलन करून ठेवते, एकही फुटेज डिलीट होता कामा नये, कारण येणाऱ्या तपासामध्ये ते फुटेज अतिशय महत्वाचे आहेत. सरकारला पुनश्च एकदा विनंती आहे, शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे, बाबांनो तुम्ही एक राहावं लागेल. हा माणूस आज बर्डेंच्या शेतात घुसलाय, उद्या कुणाच्याही शेतात घुसेल. 24 तास माणूस जागा राहत नसतो. देवाच्या भरोश्यावर शेती जर आपण सोडली तर काही खरं नसतंय. ह्याच्यामुळे सरकारनंच आपल्याला आता न्याय द्यावा लागेल, एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो.